मावळ गोळीबार प्रकरणाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार अधिक आक्रमक झालेले पाहायला मिळाले। मावळ गोळीबाराचे आदेश अजित पवारांनी दिल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता। या आरोपांना अजित पवारांनी उत्तर दिले आहे। मावळ गोळीबाराचे आदेश मी दिल्याचे खरे ठरले तर अजित पवार राजकारणातून निघून जाईल असेही ते म्हणाले। मी माझी पूर्ण राजकीय कारकीर्द पणाला लावायला तयार असून माझ्यावर हे बिनबुडाचे आरोप केले जात असल्याचेही अजित पवारांनी यावेळी सांगितले। मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि जीवात जीव आहे तोपर्यंत शेतकऱ्याविरोधात कोणतेही काम होणार नाही असेही ते म्हणाले। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, त्यांच्या हातात पोलीस यंत्रणा, CID असेल, CBI असेल, जे काही असेल ते सगळं त्यांच्या हातात आहे। या स्वायत्त संस्था वगैरे सगळ्या घटनात्मक संस्था, माझे त्यांना आव्हान की मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे, मी शेतकरी आहे। माझ्या आयुष्यात जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत तरी शेतकऱ्यांच्या विरोधी कुठलंही काम माझ्याकडे होणार नाही। मावळच्या गोळीबाराच्या संदर्भामध्ये कुठं माझं फोनवरचं संभाषण असेल, त्यांच्याकडे तर फोनचं संभाषण अजूनही असू शकतं, किंवा कुठल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं IPS किंवा पोलिसांनी की अजित पवारांनी अशा सूचना आम्हाला दिलेल्या होत्या। जर असं खरं ठरलं तर मी आज तुम्हाला सांगतो अजित पवार राजकारणातून निघून परत मी कधी कुणाच्याही समोर असल्या कामाच्या करता जाणार। मी माझं पूर्ण राजकीय कारकीर्द पणाला लावायला तयार। माझ्यावर हे बिनबुडाचे आरोप सातत्याने केले जातात। मी ज्यावेळेस माझी राजकीय कारकीर्द पणाला लावतो त्यावेळेस भारतीय जनता पक्ष किंवा आता सत्ताधारी पक्ष जे कोण लोक राजकीय कारकीर्द पणाला लावतात, जे त्याबद्दलचा आरोप करतायत, त्यांनी राजकीय कारकीर्द पणाला लावायची। मी पंतप्रधानांचे म्हणत नाही, मी पंतप्रधानांना त्या गोष्टीत ओढत नाही। नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत। माझं त्यांना आवाहन आहे की मावळच्या संदर्भात मी जर कोणत्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या असतील तर ते त्यांनी जाहीर करावं, असे आवाहन अजित पवारांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना केले। मावळच्या गोळीबाराच्या संदर्भात कोणत्याही अधिकाऱ्याने जर सांगितलं की गोळीबाराचे आदेश मी दिले होते आणि असं खरं ठरलं तर मी राजकारणातून निघून जाईन असे अजित पवार म्हणाले। मी माझी पूर्ण राजकीय कारकीर्द पणाला लावायला तयार आहे। माझ्यावर हे बिनबुडाचे आरोप केले जात आहेत असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले। मी जर माझी कारकीर्द पणाला लावायला तयार आहे, मात्र भाजपचे नेते कारकीर्द पणाला लावणार का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। मी नरेंद्र मोदींबद्दल बोलत नसून माझ्यावर आरोप करणाऱ्या नेत्यांबद्दल बोलतोय असेही त्यांनी स्पष्ट केले। खेळ, मनोरंजन आणि देशभरातील महत्त्वपूर्ण बातम्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्राईम न्यूज मराठीला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया कमेंटद्वारे अवश्य कळवा। पाहत रहा प्राईम न्यूज मराठी।